शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांची बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? काय नेमकं बैठकीत चर्चा नाही, खरं तर मी उपसभापती झाल्यानंतर सर्वच लोक मला भेटायला येतात. नगरसेवकांची पण इच्छा होती की आमच्या वतीने पण एक सत्कार व्हावं. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की काही राज्य शिष्टाचार या नात्याने मी तिकडे जाऊन सर्वांशी संवाद साधण्यापेक्षा त्या सर्वांना मी चहाला आज बोलवण्याचं काम, चहा नाश्त्यासाठी बोलवण्याचं काम मी या निमित्ताने केलं होतं. त्यामध्ये आमचे राहुल शेवाळीजी, संजय मोरेजी, उपमहापौर संजय घाडीजी आणि सर्व नगरसेवक अमय गोलेंजी जे गटनेते आहेत यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या समितीचे सर्व प्रमुख आज मला सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली आणि मुंबईशी संबंधित असलेल्या विषयावरती आपण बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे आणि ज्या ज्यावेळी त्यांना माझ्यासारखी कार्यकर्त्याची गरज लागेल त्यावेळी शासन आणि प्रशासन मध्ये पण देखील संवाद साधण्यासाठी मी त्यांना मदत करीन अशातली भूमिका आज आम्ही देण्याचं काम केलेलं आहे. भाऊ, महानगरपालिकेमध्ये देखील आपण व्हिजिट केली होती. आता नगरसेवकांशी देखील बैठक घेताय, इतर संघटनात्मक विषयांमध्ये देखील आपण लक्ष घालताय. म्हणजे मुंबईची स्पेसिफिक जबाबदारी आपल्याकडे आहे असं समजायचं का? नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा की मुंबईची जबाबदारी नाही माझ्यावरती राज्याची आणि मुंबईचा प्रतिनिधी म्हणून मुंबईची अधिकची जबाबदारी ही माझ्यावरती वैयक्तिक तरी आहे ना. कारण शेवटी ज्यावेळी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये मी डिझास्टर मॅनेजमेंटच्या याला जाऊन भेट दिली होती कारण तातडीने ती गरज होती. शिंदेसाहेबांच्या सूचनेप्रमाणे देण्याचं काम केलं. परवाच्या दिवशी दिल्लीच्या दौऱ्यावरती असताना मी, श्रीकांत शिंदेजी, राहुल शेवाळीजी आम्ही सर्वांनी बसून घेऊन पुणा असेल, पुणा पिंपरी चिंचवड असेल, मुंबई शहरात असेल, आम्ही सर्वांनी म्हणून अधिकचं लक्ष घातलं पाहिजे. ही या काही गोष्टीची चर्चा त्या दरम्यानच्या काळामध्ये झालेली आहे. मी एक मुंबईकर असल्यामुळे मुंबईवरती एक वेगळं प्रेम असल्यामुळे ही बैठक मी घेतलेली आहे. उद्या तुम्ही जर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आले तरी देखील माझा तोच चहा पाणी आणि नाश्त्याचा स्वाद त्यांना होईल. उद्या दुसऱ्या पक्षातले पण लोक आले तरी देखील त्यांना मी निश्चितपणे बोलीन. कारण मुंबई शहरासाठी जर चांगली कामं जर कुठच्याही पक्षाचा माणूस किंवा व्यक्ती करत असेल तर त्याला साथ देणं राज्याचा विधान परिषदचा उपसभापती या नात्याने ही माझी जबाबदारी आणि मुंबईकर म्हणून ती जबाबदारी ती पार पाडण्याचं काम केलेलं आहे. याआधी राहुल शेवाळे बैठका घ्यायचे सगळ्या नगरसेवकांसाठी सोबत आणि मुंबईचं कामकाज पाहिजे यंदा तुम्ही स्वतः पक्षात आल्यापासून लक्ष द्यावं लागले. नाही, बघा कसं आहे, आज ही जी काही बैठकीचं स्वरूप नव्हतं. मी परत तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे की आज मी त्यांना निमंत्रण दिलं होतं चहा नाश्त्यासाठी आणि राहुलजी ज्या पद्धतीने ते मुंबईमध्ये ते लक्ष घालत आहेत, संजय मोरेजी जे सचिव आहे म्हणून ही सर्व मंडळी आली होती. पण मला असं वाटतं की राहुलजींच्या खांद्याला खांदा लावून किंवा संजय मोरेजींच्या खांद्याला खांदा लावून जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची पण मदत मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असेल तर मला असं वाटत नाही की कोणालाही त्याच्याबद्दल काही वेगळं समजण्याची गरज आहे. याचा अर्थ असंच होत नाही की ही जबाबदारी यांच्याकडून काढून देऊन त्यांच्याजवळ जबाबदारी दिली. मी विधान परिषदचा उपसभापती आहे आणि म्हणून माझ्यावरती जबाबदारी ही राज्यभरातल्या उपेक्षित असलेल्या समाजाला न्याय देण्याच्या बाबतीतला असेल, तो कुठच्याही जाती धर्माचा आणि पक्षाचा असेल. अर्थात ज्या पक्षाचा मी प्रतिनिधित्व करतो आहे त्या पक्षाच्या संघटनात्मक व्यासपीठावरती मला थेट जरी जाता आला नाही किंवा येणं होऊ शकलं नाही तरी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझी जी एकंदरीत मदत करण्याची भूमिका ही राहणारच आहे. चला, चांगली सुरुवात तरी झाली. त्यानिमित्ताने नगरसेवकांना असा वाटायला तरी लागलं आहे की बा आम्हालाही बोलवलं जातो आहे, आमच्याशी चर्चा केली जाते. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, काही लोक काही विषय घेऊन जे प्रशासनावरती भडीमार करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ही जबाबदारी स्थानिक त्या भागातल्या नगरसेवकांची पण आहे ना. त्या नगरसेवकांनी पण देखील प्रशासनावरती तो अंकुश ठेवलं पाहिजे. प्रशासन ते योग्य रीतीने काम करतो की नाही हे बघायला पाहिजे. आपण स्वतः लक्ष द्यायचं नाही आणि मग प्रशासनावरती आरोप करायचं ही बोललं नाही. आणि हे तुम्ही बघितलं असेल, हे सर्व ठेके कोणाला दिलेले आहेत, कशामुळे मिळालेले, काय मिळालेले, हे मी त्याच्यात जात नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की अशावेळी सक्रिय रीतीने त्या भागातल्या नगरसेवकांनी पण देखील अधिकचं लक्ष जर घातलं असतं तर आज मोर्चा काढण्याची गरज लागली नसती.
मला असं वाटते की या अगोदर राज्य शासनाने जी सुरुवात केली होती त्यामध्ये नक्कीच अनेकांचा सहयोग राहिलेला आहे. पण अशी ज्यावेळी देशाच्या हितासाठी आणि देशव्यापी एक विचार घेऊन ज्यावेळी रॅली काढली जाते त्यावेळी संकुचित विचाराने त्यांच्याबद्दल टीका किंवा त्यांच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन असता कामा नये. ही रॅली ही तिरंगा रॅली होती. ज्या अर्थी तिरंगा आपल्या भागामध्ये फिरत असेल, ज्या अर्थी तिरंगा मुंबई आणि भारतामध्ये देशामध्ये फिरत असेल, तर मला असं वाटते अजून एक तिरंगा घेऊन त्यांनी त्यामध्ये सामील व्हायला पाहिजे होता. पण ही एका पक्षाची रॅली असं संकुचित विचारांनी बघण्यात काय अर्थ नाही. आणि म्हणून मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये आम्ही देखील शाळे विद्यार्थी कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर तिरंगा घर घर तिरंगा आणि रॅलीचा आम्ही करतोय. वरळीमध्ये विशेषतः आमचे नगरसेवक दत्ता नरोणकर आणि मी आम्ही सर्वांनी मिळून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पण देखील त्या विद्यार्थी सर्व ठिकाणी जाऊन तिरंगा घेऊन रॅली काढतील आणि त्या प्रत्येकांच्या घरामध्ये देऊन म्हणजे लहान मुलांपासून ते मोठी मुलं आम्ही पण देखील आमच्या देशहितासाठी करतो, तुम्ही पण ते करा असा संदेश देऊन ती रॅली काढण्याचं काम आम्ही करणार. नगरसेवकांच्या बैठकीनंतर विधानसभा निहाय बैठका देखील शिवसेनेत घेतल्या जाणार आहेत. पक्षवाढी संदर्भात या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. कधीपासून या बैठका सुरू? खरं तर का उद्या आणि परवा एक असं जे प्रपोज होता की आमदार आणि मंत्र्यांबरोबर बैठक होणार होती, पण मला त्याच्यातली माहिती नाही आहे. पण आताच ज्यावेळी राहुल शेवाळेजी आणि संजय मोरेंजींना मी विचारलं तर कदाचित उद्या मंगळवार असल्यानंतर कॅबिनेटच्या नंतर काही आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे. अजून अधिकृत तरी देखील काय माहिती नाही आहे मला, म्हणून इकडे त्यांना त्याबद्दल सांगणं मला उचित होणार नाही. पण लवकरात लवकर त्या बैठका आमदार मंत्री आणि माननीय शिंदेसाहेब हे स्वतः घेणार आहेत अशी माझी माहिती आहे. मुंबई संदर्भात बैठक झाली. या मुंबई संदर्भात बैठकीमध्ये मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे, मूळ मुंबईकर मराठी मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे त्यांना पुन्हा मुंबईत आणण्यासंदर्भात काही चर्चा झाली का रिडेव्हलपमेंट SRHच्या माध्यमातून? आम्ही मुंबई शहरातला जो गिरणी कामगार जो हद्दपार झाला त्याला मुंबईत घरं मिळावी या भावनेतून जी समिती नेमली गेली आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः करतो आहे, शिंदेसाहेब करत आहेत. आज काय तो विषय एजेंडा नव्हता. मी जसं म्हटल्याप्रमाणे त्या भागातले लोक मग मोगम असताना काही चर्चा करतात, काही विषय ते मांडतात किंवा अशीच चर्चा झाली, पण दुसरी कुठची अशी विशेष चर्चा झालेली नाही आहे. आपण बघता की आता मुंबई 3 ही निर्माण करण्याची पण जी आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत, पण मुंबईमधूनच नवीन क्लस्टर धोरण आणून मुंबईमध्ये पण अधिक परवडणारी घरं कशी तयार करता येईल हा आग्रह माझा राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना आहेत. कारण अनेक वेळा क्लस्टर्स तयार होतात, जे तिकडचे असलेले स्लम असतील चाळी असतील त्यांना घरं मिळतात, पण जो मुंबईतला सर्वसामान्य माणूस जो आजही भाड्यावर राहतो आहे त्याला जो घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर तिकडे परवडणारी घरं तयार व्हावी अशातली आग्रही भूमिका माझी राहणार आहे. सचिन जी, हिंदी में बता दीजिए, आज सभी नगर सेवकों से आपने मुलाकात की नहीं, है, आज मैंने क्या मंत्र दिया है नगर सेवकों? नहीं, आज मैंने उपसभापति के नाते से सबकी इच्छा थी कि मिले. हर एक व्यक्ति को मिलना ये होगा नहीं और महानगर पालिका में राज्य शिष्टाचार के तहत मैं वहाँ जाना उचित नहीं, इसलिए आज सब लोगों को बुलाकर चाय नाश्ता कर ऐसी चर्चा हुई और अच्छी चर्चा हुई. सभी लोगों ने चर्चे के माध्यम से भी मेरा स्वागत किया और जैसे मैं इसके पहले कहा कि मुंबई में के ना होने के नाते से मेरी जवाबदारी है कि मुंबई के प्रश्नों को जो लोग छुड़ा रहे उनका स्वागत करना चाहिए. और जैसा आज मैंने उनका स्वागत किया, चाय नाश्ता किया, कल हो सकता है हमारे मित्र पक्ष भारतीय जनता पार्टी के महापौर आएंगे तो भी उनको वही खातिरदारी मेरी रहेगी. विपक्ष के अगर नगर सेवक आए तो भी वही खातिरदारी रहेगी. सिर्फ मुंबई के हित में काम करना चाहिए, ऐसी मैं अपेक्षा सब लोगों के साथ करूँगा. बीजेपी की तरफ से आज तिरंगा रैली निकाली गई वर्ली में. आदित्य ठाकरे ने कटाक्ष करते हुए कहा कि हमारा विकास देखने के लिए आए. मुझे लगता है संकुचित विचार करके नहीं चलेगा. तिरंगा रैली है देश के हित में, देश की रैली देश की. मैं तो ऐसा मानता हूँ कि उन्होंने एक झंडा लेके खुद शामिल होना जरूरी चाहिए था. ठीक है, रैली हम भी 15 अगस्त को निकालने वाले हैं, वो भी निकाल सकते हैं, लेकिन ऐसी रैली को संकुचित विचार से न देखते हुए देश का जब झंडा लहरा रहा है, फिर वो कौन लहरा रहा है, उससे ज़्यादा हमारा देश का झंडा लहरा रहा है, ये भूमिका सराहना चाहिए. जो दुर्दैव से नहीं की जाइए तो अभी उनको और क्या बताएं. एक अंतिम सवाल मेरा, जिस तरीके से आज नगर सेवकों से आपने मुलाकात की है, ये कहा जा रहा है कि MLA स्तर पे भी जो है मुलाकात की जाएगी ताकि पार्टी को स्ट्रेंथन किया मैंने जाए. सुना था कि पार्टी के सभी मंत्री और विधायकों के साथ एक
चर्चा सत्र करने का काम हो रहा था, मुझे पता नहीं, लेकिन आज राहुल शेवाली जी, संजय मौर्य जी आए थे तो मुझे बता रहे थे जल्द ही जल्द कुछ विधायकों के साथ उनकी मीटिंग तय होने वाली है। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।